नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात मोठं काहीतरी करायचं स्वप्न पाहतो. यशस्वी व्हायचं, श्रीमंत व्हायचं, लोकांचा आदर मिळवायचा. पण अनेकदा आपल्याला हरवणारा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या रोजच्या सवयींमध्ये लपलेला असतो. वाईट सवयी सुरुवातीला खूप छोट्या वाटतात, पण कालांतराने त्या आपल्या वेळेचं, नात्याचं आणि आरोग्याचं, भविष्याचं नुकसान करू लागतात. आज आपण अशाच 15 धोकादायक सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. जर यापैकी एक जरी सवय तुमच्यात असेल तर ती आजच बदलण्याचा निर्णय घ्या. 1. प्रत्येक काम उद्यावर ढकलणे. उद्या करू, थोड्या वेळाने करू हे शब्द आयुष्य उद्ध्वस्त करतात. आजचं काम उद्यावर ढकलणारा माणूस आयुष्यात मोठ्या संधी गमावतो. पण वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. लक्षात ठेवा, कामाची योग्य वेळ म्हणजे आज. 2. स्वतःची सतत इतरांशी तुलना करणे. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःला कमी समजणं ही खूप धोकादायक सवय आहे. प्रत्येकाची परिस्थिती, संघर्ष आणि वेळ वेगळी असते. कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले होण्याचा प्रयत्न करा. 3. नकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे. ज्या लोकांना प्रत्येक गोष्टीत फक्त समस्या दिसतात, जे तुमचा आत्मविश्वास कमी करतात, अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे, कारण विचार संसर्गासारखे पसरतात. 4. स्वतःवर विश्वास नसल्याच ओढ अनेक स्वप्न संपवते. जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतर ठरेल, पण आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. 5. सतत मोबाईल. 10 मिनिटांसाठी हातात घेतलेला मोबाईल 2 तासासाठी कधी संपवतो 2 तास हेही कळत नाही. वेळ ही सर्वात मोठं मौल्यवान संपत्ती आहे. ती मनोरंजनासाठी नाही तर प्रगतीसाठी वापरा. 6. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. पैसा पुन्हा कमावता येतो, वेळ पुन्हा मिळत नाही आणि खराब झालेलं आरोग्य पूर्वीसारखं होईलच याची खात्री नसते. म्हणून योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम ही चैनीची नाही तर गरजेची गोष्ट आहे. 7. रागावर नियंत्रण असणे. एका मिनिटाचा राग वर्षानुवर्षाची नाती तोडू शकतो. राग येणं चुकीचं नाही, पण रागात घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. 8. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात माणूस स्वतःच दुःखी होतो. तुमच्या मूल्यांशी तडजोड करून मिळालेली प्रशंसा फार काळ टिकत नाही. स्वतःच्या चुका कधीच मान्य न करणे. चूक प्रत्येकाकडून होते, पण जी व्यक्ती स्वतःची चूक मान्य करत नाही ती त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते. चूक मान्य करणं म्हणजे पराभव नाही, तर सुधारणेची पहिली पायरी आहे. 10. शिकणं बंद करणं. शाळा किंवा कॉलेज संपलं म्हणजे शिक्षण संपत नाही. जग रोज बदलत आहे. जो नवीन गोष्टी शिकतो तोच काळाबरोबर पुढे जातो आणि जो शिकणं थांबवतो तो मागे पडू लागतो. 11. प्रत्येक गोष्टीसाठी नशिबाला दोष देणे. माझं नशीबच खराब आहे हे वाक्य अनेकांच्या तोंडात असतं, पण या नशिबापेक्षा सातत्य, मेहनत आणि योग्य निर्णयावर जास्त अवलंबून असतं. नशीब बदलण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःला बदलणं. 12. पैशाची किंमत न समजणे. लहान लहान अनावश्यक खर्च नंतर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण करतात. पैसा फक्त कमावणं नाही, तर तो योग्य ठिकाणी आणि योग्य कारणासाठी वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 13. वेळेचा आदर न करणं. वेळ कोणासाठीही थांबत नाही. आज वाया घालवलेला 1 तास उद्या कोणाची तरी संधी गमावेल हे सांगता येत नाही. वेळेचा आदर करणारा माणूसच आयुष्यात मोठं यश मिळवतो. 14. स्वतःची जबाबदारी टाळणे. अपयश आलं की परिस्थितीला, लोकांना आणि नशिबाला दोष देणं सोपं असतं, पण यशस्वी लोक एक वेगळी गोष्ट करतात. ते स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारतात. जिथे जबाबदारी असते तिथेच बदलाची सुरुवात होते. 15. स्वप्न पाहूनही त्यासाठी कृती न करणं. मोठी स्वप्न पाहणं चांगलं आहे, पण फक्त स्वप्न पाहून काहीच बदलत नाही. दररोज एक छोटं पाऊल मोठ्या यशाकडे घेऊन जातं. लक्षात ठेवा, कृतीशिवाय कोणतंही स्वप्न फक्त कल्पना बनून राहतं. समारोप. मित्रांनो, या 15 सवयींपैकी जर सवय तुम्हाला आजपासून बदलली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. आयुष्यात एका दिवसात बदलत नाही, पण रोजच्या सवयी बदलल्या तर एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलून जातं. मी माझ्या वाईट सवयींचा गुलाम बनणार नाही. मी माझ्या सवयी बदलेन आणि माझं भविष्य स्वतः घडवेन. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.